मंडळाचे संस्थापक आमचे मित्र आदरणीय बंडू काका बच्छाव यांनी हा मालेगाव शहर व तालुक्यातील जनतेला बोलावून एक निर्धार व्यक्त करण्यासाठी हा मेळावा या ठिकाणी घेतलेला आहे। मंचावर उपस्थित असलेले मान्य शेखरदादा पगार, आमचे सहकारी गुलाबजी पगारे, ॲडव्होकेट मानकर वकील संजयजी देवरे, नगरसेवक मदन गायकवाड, राजेंद्र शेलार, लोटन बागुल, माझे मित्र समाधानजी ठोंबरे, स्वप्नीलजी देवरे आणि उपस्थित सर्वच व्यासपीठावरील मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व माझे बंधू भगिनी आणि मित्रांनो, माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं आज आपल्या शहर आणि तालुक्याची काय परिस्थिती आहे आणि त्याचबरोबर आपण एवढ्या मोठ्या संख्येने, म्हणजे आता आमची ती चर्चा चालू आहे, बाहेरून फोन येतात की जागा कमी पडते, रस्ता या ठिकाणी गर्दीने ओसांडून वाहतोय। एक भूमिका स्पष्ट करण्यासाठीचा हा एक छोटेखानी, ज्याला आपण एक बैठकपेक्षा एक छोटासा मेळावा घेऊन असे आमच्या कोर कमिटीने ठरवलं आणि याच्यानंतर आपल्याला बंडू काकांबद्दल जे अनेक वर्षापासून ऐकतो की प्रत्येक निवडणूक आली की यावेळेस बंडू काका उभे राहतील, काहीतरी कारणं पुढे यायची, बंडू काका थांबून जायचे। 10 वर्षापूर्वी बंडू काकाला म्हटलं तुम्ही उभे राहा, मी थांबतो। बंडू काकाने एवढा वेळेस तू लढी घे, पुढल्या वेळेस पाहू, म्हटलं चालेल, आणि लढाई आपली कायम तयारी राह। तर बंडू काकाला पण इथपर्यंत आणण्यामध्ये संजयजी देवरे असतील, आम्ही सगळे मित्र आहोत आणि एकेकाचा आमचाच मित्र त्याच्या विरोधात तयार करण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागलेले आहेत। अनेक गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत, परंतु ह्या सगळ्या आम्ही बोलण्यापेक्षा बंडू काकांनी बोलाव्यात ही खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांची इच्छा आहे। इथून पुढे तर मैदान आम्हीच गाजवणार, पण आमचा सेनापती कसा आहे, आमचा सेनापती कसा आहे हे मात्र उत्सुकता जेवढी तुम्हाला आहे तेवढीच आम्हाला सुद्धा आहे। बंधूंनो, आपल्याला पण या ठिकाणी बंडू काकाच्या भाषणानंतर निर्धार करायचा आहे। बंडू काका काय बोलतात, काय भूमिका मांडतात, याच्यानंतर एक निर्धार करून आपल्याला इथून बाहेर जायचं। निर्धार काय करायचा बंधूंनो, अनेक वर्षे आपण बघतो आहोत, खऱ्या अर्थाने बघा योग पण कसे असतात। बंडू काकांनी थोडंसं एक दिवस आधी हा मेळावा घेऊन टाकला, उद्या सर्वपित्री अमावस्या आहे, शारदीय नवरात्र उत्सव चालू होतोय आणि सर्वपित्री अमावस्याला या मालेगाव तालुक्याने इतकं मोठं परिवर्तन केलेलं होतं। फक्त आज आपण पूर्वसंध्येला बोलतो आहोत। सर्वपित्री अमावस्याच होती, त्या दिवशी निकाल आला, त्या दिवशी ज्या दिवशी हिरेंचा पाडाव झाला, तर नियतीचं पण लक्ष असतं, काय चाललंय
आणि जे काही चाललंय ते इतकं काही भयानक आहे. त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी निर्धार करायचा की हे जे काही चाललेलं हे सगळं बंद पाडायचं. आमच्याकडे महानगरपालिकेचे अनेक विषय आहेत. आज तुम्ही बघा, अनेक लोक प्रचंड असा प्रवास करत असतात, संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालतात. आणि गेल्या 2-3 वर्षामध्ये जर आपण बघितलं असेल, या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड असा निधी दिला गेलेला आहे. अनेकांनी त्याचा चांगला विनियोग केला. मात्र आपल्या तालुक्याला एवढा प्रचंड निधी मिळून सुद्धा, आज हजारो कोटीचा निधी मिळून सुद्धा आज आपण कोणी या ठिकाणी समाधानी नाही आहोत. कारण आपल्याला कामाचा दर्जा आपल्याला बघायला मिळालेला नाही. ही कामं होताना आपण बघितली आहेत. अहो, कामांचंही सोडा, हे आज आहेत, उद्या ही कामं मिटणार, परत नवीन कामं होतील. पण आपण बघितलं की आम्ही एक विषय हाती घेतलेला होता, छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवतीर्थाचा या ठिकाणी कायापालट करायचा. आणि असं असताना आमची मुदत संपली. त्या ठिकाणी याच्या आधी मी काही प्रयोग केले, त्या ठिकाणी मी लिफ्ट बसवण्याचा प्रयत्न केला. ज्या माता भगिनींना त्या ठिकाणी दर्शन घेता यायचं नाही, त्यांना वरती जाऊन जे काही ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना महाराजांच्या तिथे जवळ जाऊन दर्शन घेता येईल अशी व्यवस्था केली. नंतर शिवजयंतीला आम्ही त्या ठिकाणी एक प्लॅटफॉर्म उभारून किमान शिवाजी महाराजांच्या पायाशी नतमस्तक होता येईल अशी व्यवस्था त्या ठिकाणी एकता मंडळाच्या वतीने करू लागलो. मात्र यांनी आमचे ते कार्यक्रम सगळे हायजॅक केलेत. ज्यावेळेस सुशोभीकरणाचा विषय आला त्यावेळेसही अशाच पद्धतीने कोणालाही विश्वासात घेतलं नाही. विश्वासात न घेता काय तुम्ही डिझाईन तयार केलेलं आहे, काय केलेलं आहे, कोणाला सांगायला तयार नाहीत. किमान ज्यांनी या ठिकाणी पुढाकार घेतलेला होता त्यांना सुद्धा विश्वासात घेतलं नाही, प्रशासनाने विश्वासात घेतलं नाही. या ठिकाणचे जेवढे काही प्रशासन आहे, कुठलं महसूल असेल, पोलीस असेल, महानगरपालिका प्रशासन असेल, सगळे दबावामध्ये काम करत असतात. एवढी प्रचंड दहशत या ठिकाणी सत्तेच्या माध्यमातून निर्माण केलेली. परंतु ज्या वेळेस तुम्ही आमचा वापर केला त्यावेळेस तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये विश्वासात घेऊ, या तालुक्याच्या विकासासाठी तुम्हाला विश्वासात घेऊ. मात्र हे जे काही तुमचे चाळे आहेत, निवडणूक आली की गळ्यात हात टाकायचा, निवडणूक संपली की 2-3 महिने बरोबर फिरवायचं आणि नंतर कधी मित्र म्हणून मिरवायचं, कधी चांगला कार्यकर्ता, कधी काय, नंतर मात्र केसाने गळा कापायचा. हे धंदे आता तुमचे संपूर्ण तालुक्याला आणि एकूण एक कार्यकर्त्याला आणि एकूण एक माणसाला या ठिकाणी, माता भगिनींना या ठिकाणी कळालेलं. त्याचाच हा परिपाक आहे. काही बंडू काकांचा या मेळाव्याचा काही असं जर पाहिलं तर काही फार मोठा उहापोह झालेला नव्हता. तुम्हाला सांगायला खोटं वाटेल, बंडू काकाने मेळावा घ्यायचा म्हटलं चला 1000-2000 लोक येतील, आपली भूमिका बंडू काका काय बोलतो पाहून नंतर आपण आपलं काय करायचं करू. आमचा काही सहभाग नाही या मेळाव्यासाठी. फक्त आमचे जी जवळचे प्रमुख कार्यकर्ते त्यांनाही मी बोलून घेतलं, अरे तुम्ही पण या, आज बंडू काकाला आपल्याला शेवटचं ऐकायचं, नाहीतर आपण आपली भूमिका स्पष्ट करू. परंतु बंधूंनो, मी तुम्हाला सांगतो की मी 7 वाजता मुंबईहून या ठिकाणी मालेगावात आलो आणि येताना मला मोसम पूल ते सटाणा नाकासाठी मला अर्धा तास लागला. याच्यावरून जनमत कळतंय. काका, तुम्हाला निर्धार करायचा आहे, या जनमताचा तुम्हाला या ठिकाणी सन्मान करायचा आहे, अशीच भूमिका तुम्हाला तुमच्या भाषणातून या ठिकाणी स्पष्ट करायची. बंधूंनो, अनेक लोक परवाच्या दिवशी माझ्याकडे एक पाहुणे येऊन बसले होते. बंडू काका, आमची चर्चा चालू होती. नंतर बंडू काका गेल्यानंतर त्यांच्याशी थोडंसं इदगुज केलं. पण कशी मंडळी बुद्धिभेद करत असतात, त्यांनी त्यांचे अनेक गणित या ठिकाणी माझ्यासमोर मांडून दाखवले की काही जरी झालं तर काही होऊ शकत नाही. कारण लढत जर तिरंगी झाली तर मात्र परत आपल्याला तोच अनुभव आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागेल. अशा पद्धतीचा बुद्धिभेद करण्याचं काम ते करत होते. मी त्यांना समजावलं की बघा, मागच्या वेळेस मी आणि बंडू काका बरोबर होतो. 1,38,000 की 48,000 मतं होती. त्यावेळेस बंडू काकांनी विजय मेळाव्यामध्ये माझं मतांचं गणित 15-20 हजाराचं लावलेलं होतं.
त्याच्यानंतर त्यावेळेस माझे त्याच्या आधी 4 नगरसेवक होते, आता 9 नगरसेवक आहेत. आणि एक गणित असताना आज बंडू काका तिथून वेगळे होणार, मी वेगळा होणार, किमान 50,000 मतं कमी होणार की नाही? कितीवर आले? 1 लाखावर. समोरच्या उमेदवाराला मिळालेली 74,000 मतं ही तर प्रत्येक निवडणुकीत विरोधकाला पडत असतात. ज्यावेळेस मी आणि पवनदादा ठाकरे आणि संदीप बापू उभे होते, आमच्या तिघांची बेरीज जवळपास 85,000च्या आसपास होती. म्हणजे 85,000 लोक तुमच्यावर कायम 15 वर्षापासून नाराज आहेत, फक्त योग्य नियोजन होऊ शकलेलं नाही. ती 85,000 मतं म्हणजे आज तुमच्या विरोधात जवळपास 1.5 लाखाच्या आसपास मतं आहेत. अगदी तुम्ही तिरंगी जरी झाली बंडू काका, आपण सर्वसामान्य लोकांच्या कामात येणारी माणसं आहोत. करोनामध्ये आम्ही काम केलंय. आम्ही या ठिकाणी, मी असेल, मदन बापू असेल, आमचं सगळे एकता मंडळाच्या टीमने तुमच्या 142 गावं, 148 गावांपैकी 142 गावांमध्ये आम्ही आर्सेनिक अल्बमच्या बॉटल तुमच्या घरोघर पोहोचवण्याचं काम आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे. आम्ही कुठल्याही सरकारी यंत्रणेचा त्या ठिकाणी वापर केलेला नाही. आम्ही या मालेगाव शहरातील जवळपास 50,000 घरांना आम्ही भाजीपाला पुरवलेला आहे. 3,500 ते 4,000 घरांना आम्ही शिधा दिलेला आहे. 3-3.5 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स आम्ही 1,100 रुपयामध्ये दिलेले आहेत. आणि त्यावेळेस यांनी काय केलेलं आहे याचा येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस बंडू काका आपली उमेदवारी जाहीर करतील त्यावेळेस आम्ही तुमच्या समोर येऊन त्या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण देऊ. यांनी त्या ठिकाणी अडचणी निर्माण करण्याचे कामं केलेले आहेत, ते आज आम्ही बोलणार नाहीत. आणि म्हणून हा जनसमुदाय एवढ्या मोठ्या संख्येने जो आलेला आहे तो एवढ्यासाठी आलेला आहे की तुम्हाला ऐकायचं आहे आणि कोणीतरी चांगला पर्याय त्यांना पाहिजे. सुखदुःखात धावून येणारा माणूस त्यांना, आपला माणूस त्यांना पाहिजे. तर तुमच्याकडे मोठ्या अपेक्षेने ही जनता या ठिकाणी बंडू काका बघते आहे. आज तुम्हाला या तालुक्याला एक वेगळी दिशा देण्याचं काम या ठिकाणी करायचं आहे. आणि इथून पुढे शेखरदादांनी सांगितलं, त्यांनी थोडासाच विषय घेतला, पण आम्ही शहरात राहतो, सगळ्या बारीक सारीक गोष्टींवर आमचं या ठिकाणी त्यांनी एका नेत्याबद्दल, ज्या नेत्यांकडे फक्त वक्तृत्व आहे, ते फक्त बोलतात, त्यांचे किती कुठे अबू सालेमशी असू द्या, दाऊदशी का कोणाशी संबंध असू द्या, मात्र ते कधी कोणाचे कधी काही वाकडं करू शकत नाही. मात्र जी काही आज ही कंपनी गेल्या 20 वर्षामध्ये जी फोपावलेली आहे यांचं तुम्ही बारीक सारीक निरीक्षण करा, तपास करा. आणि एक लक्षात घ्या, तालुका मला चांगल्या पद्धतीने जाणतो, शहर चांगल्या पद्धतीने मला जाणतो. माझ्याकडे ज्या गोष्टीचा पुरावा असेल तेवढंच मी बोलतो. मी खोटं नाटं कधी मला बोलता आलं नाही आणि कधी मी बोललेलो नाही. तर जे काही भविष्यातलं जे काही प्लॅनिंग चाललेलं आहे, जसं नाशिक असेल, मुंब्रा वगैरे सारखं, ठाणे वगैरे सारख्या ठिकाणी ज्या पद्धतीचं राजकारण चालतं त्याचं अनुकरण या मालेगाव शहरामध्ये करण्याचं, पाळंमुळं रोवण्याचं काम आता सध्या सुरू आहे. अनेक गुंडांना या ठिकाणी हाताशी धरण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे. छोटे मोठे गुंड जे 2-2, 4-4 रिव्हॉल्वर लावून मालेगाव शहरामध्ये फिरतात त्यांचा जामीन देण्याचं काम यांच्या माध्यमातून चाललंय. एकीकडे यांचा एक दाखवण्याचा चेहरा वेगळा आहे आणि दुसरा चेहरा मात्र यांचा वेगळा आहे, तो आम्ही जाणतो. आणि हा चेहरा जर आता वेळेत यांचा बुरखा जर आपण फाडला नाही तर येणारा काळ तुमच्या पुढच्या पिढीसाठी फार अवघड असणार आहे. आमचं काही वाकडं झालं नाही आजपर्यंत, आम्ही कायम खुलेआम विरोध केलेला आहे. पण आम्हाला काळजी जनतेची आहे आणि आम्ही नुसतं भाषणातून नाही तर आम्ही अनेक वेळा आमच्या कृतीतून या ठिकाणी सिद्ध करून दिले की आम्ही तुमची काळजी घेतो. आणि ह्याच काळजीपोटी आम्ही सांगतो, बंडू काका आता खऱ्या अर्थाने तुमची गरज आहे. तुम्हाला तुमची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करावी लागेल. आज या निर्धार मेळाव्यासाठी, तसं या सगळ्या नियोजनातला मी एक प्रमुख भाग असल्यामुळे, परंतु या ठिकाणी बोलण्याची मला या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली याबद्दल मी या ठिकाणी संयोजकांचा आभार मानेल. आणि मी आपल्या सर्व माता भगिनींना या ठिकाणी विनंती करेल, बंडू काकांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेसाठी मात्र आपण उद्यापासून कंबर करेन. याच्यानंतरची जी भाषणं असतील ती थोडी वेगळ्या प्रकारची असतील.
आज आपण फक्त बंडू काकांना ऐकू, मी पण तुमचा जास्त काही वेळ घेत नाही, इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद. आता शेवटचं 2 मिनिटाचं एक भाषण होईल आणि याच्यानंतर ज्यांना ऐकण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात त्या बंडू काकांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे. बाहेर उभ्या असलेल्या सगळ्यांना विनंती आहे आपण